नमस्कार, नर्सिंग दीदी महाराष्ट्र चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे. जर तुम्ही डीएमईआर स्टाफ नर्ससाठी फॉर्म भरायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा, कारण मी तुम्हाला सांगणार आहे सिलेबस, एक्झाम पॅटर्न आणि कसं प्रिपरेशन करायचं तेही 0%. डीएमईआर म्हणजे काय? डायरेक्टरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च. महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स रिक्रुटमेंट यांच्या मार्फत होते. त्यासाठी पात्रता काय लागते? हा फॉर्म कोण भरू शकतं? 90% स्टुडंट इथे कन्फ्युज होतात. हा फॉर्म जीएनएम, बीएससी नर्सिंग, बीएससी नर्सिंग, एमएससी नर्सिंग कंप्लीट केलेले सर्व कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात. डीएमईआर स्टाफ नर्स यांना सॅलरी किती मिळते? बेसिक सॅलरी 35,400 ते 60,000 दरम्यान मिळते, प्लस गव्हर्नमेंट बेनिफिट्स वेगळे मिळतात. कोणत्याही एक्झामची तयारी करताना एक्झाम पॅटर्न माहीत असणे गरजेचे आहे. एक्झाम पॅटर्न समजला नाही तर प्रिपरेशन अर्धवट राहतं. ही एक एमसीक्यू बेस्ड एक्झाम आहे. मुख्य फोकस नर्सिंग सब्जेक्टवर राहतो. एक्झामसाठी सिलेबस माहीत असणे गरजेचे आहे. सिलेबस इग्नोर केला तर सिलेक्शन टफ होणार. यामध्ये नर्सिंगचे ऑल सब्जेक्ट, जनरल सायन्स, जनरल नॉलेज, मॅथ्स, रिझनिंग, इंग्लिश ग्रामर, मराठी ग्रामर, पण नर्सिंग सब्जेक्टला यामध्ये जास्त वेटेज आहे. 90% स्टुडंट एक मोठी चूक करतात. कंटेंट म्हणून फक्त थेअरी वाचतात, एमसीक्यू प्रॅक्टिस करत नाहीत. त्यामुळे प्रश्नांची मेथड समजून येत नाही आणि मार्क्स कमी पडतात. 0 पासून प्रिपरेशन सुरू करायचे असेल तर हे नक्की करा. स्टेप फर्स्ट, सर्वात आधी सब्जेक्ट समजून घ्या, बेसिक क्लिअर करा आणि शॉर्ट नोट्स बनवा, ज्या परीक्षेच्या अंतिम टप्प्यात आपल्याला उपयोगी पडतील. स्टेप सेकंड, सिलेक्शन हवा असेल तर हा रूल नक्की फॉलो करा. डेली मिनिमम 50 एमसीक्यू सॉल्व्ह करा. कन्सिस्टन्सी इज एव्हरीथिंग. स्टेप 3, हे सिक्रेट माहीत असेल तर पेपर नक्की सोपा वाटेल. प्रिव्हियस इयर क्वेश्चन रिपीट होतात, ते प्रॅक्टिस करा, इग्नोर करू नका. जर खरंच तुम्हाला डीएमईआर स्टाफ नर्स एक्झाम क्रॅक करायची असेल तर मी डेली एमसीक्यू, पीवायक्यू, नोट्स आणि अपडेट्स टेलिग्रामवर टाकते. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या अभ्यासू मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा.